We have started the third chapter, chemical reactions and equations from the 10th science part 1, and today we are going to see the 7th lecture of this particular chapter. या चॅप्टरचं 7वं लेक्चर आपण आता पाहणार आहे. What we are going to see in this particular lecture? We are going to see factors affecting the rate of chemical reaction. Chemical reactions वर कुठले घटक परिणाम करतात रेटवर त्याच्या. आता व्हॉट इज मीन बाय रेट? हाऊ फास्ट or how slow the reactants are converted into the products. Reactants products मध्ये किती फास्ट किंवा किती स्लो कन्वर्ट होतात, बरोबर ठीक आहे, त्याच्यावर आपल्याला रेट ठरतो. बरोबर ठीक आहे, रेट किती फास्ट, हाऊ फास्ट और हाऊ स्लो द रिएक्टंट्स आर कन्वर्टेड इनटू द काय सांगा products. It is called as rate of the chemical reaction. आता in day to day life you can see there so many examples. पहा लक्षात घ्या, you can see that काय सांगा milk जे असतं, पहा लक्षात घ्या, milk is converted into the काय सांगा curd. मिल्क इज सेटल इनटू काय सांगा कर्ड. दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होतं, परंतु दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होण्यासाठी नियर अबाउट काय सांगा 2 ते 3 दिवस लागतात. याचा अर्थ ही रिएक्शन थोडी स्लो आहे. 2-3 दिवस मिळून मग दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होऊ शकते. इट इज क्वाइट स्लो रिएक्शन. देन रस्टिंग ऑफ आयर्न, लोखंड गंजतं. एका दिवसात गंजतं का लोखंड? नाही गंजत. बरोबर ठीक आहे, त्याच ती सुद्धा काय थोडीशी स्लो प्रोसेस आहे. इट इज व्हेरी स्लो प्रोसेस. त्यानंतर काय सांगा रायपनिंग ऑफ फ्रुट्स, आंबे पिकतात किंवा काय पिकतात, 4-2 दिवस जावे लागतात तेव्हा ते आंबे पिकतात किंवा काय, ते रायपनिंग ऑफ फ्रुट्स. इट इज ऑल्सो काय सांगा सम स्लो रिएक्शन. पण काही काही रिएक्शन खूप फास्ट असतात, काही काही रिएक्शन कशा असतात खूप फास्ट असतात. फॉर एक्झाम्पल इफ यू काय सांगा ड्रॉप किंवा इफ यू पॉवर सम हायड्रोक्लोरिक ऍसिड ऑन द शाबादी टाइल्स, शाबादी टाइल्सवर आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं की लगेच एपरव्हिसेस CO2 चे एपरव्हिसेस लगेच सुरू होतात त्या ठिकाणी. CO2 जो एपरव्हिसेस ऑफ CO2 यू कॅन सी ऑन द शाबादी टाइल्स. ती रिएक्शन एकदम क्विक आहे. कशी ती रिएक्शन एकदम फास्ट अशा स्वरूपाची, क्विक अशा स्वरूपाची रिएक्शन आहे. काही रिएक्शन या खूप क्विक असतात, फास्ट असतात, आणि काही रिएक्शन समजा तुम्ही हायड्रोक्लोरिक ऍसिड NaOH आणि HCl एकत्र केले, सगळ्या न्यूट्रलायझेशन रिएक्शन माहिती आहे, ऍसिड अँड बेस रिएक्ट विथ ईच अदर टू गिव्ह द सॉल्ट अँड वॉटर. मी ऍसिड आणि बेस एकमेकांमध्ये टाकले की एकदम फास्ट रिएक्शन घडते, क्विक, एकदम क्विक अशा प्रकारची रिएक्शन त्या ठिकाणी घडते. इथे लक्षात ठेवा, म्हणजे याचा अर्थ अशा जे रिएक्शन असतात. किंवा लाईम वॉटर मध्ये आपण CO2 ऍड केला, लाईम वॉटर माहिती असतं ना, CaOH ट्वाइस, त्यात CO2 गॅस आपण टाकला की त्यात चुन्याची निवडी पांढरा कलर तयार होतो. म्हणजे याचा अर्थ लाईम वॉटर बरोबर CO2 एकदम क्विकली काय होतं सांगा रिएक्ट होतं. सांगायचा मुद्दा एवढाच की सम रिएक्शन्स आर व्हेरी स्लो, सम रिएक्शन्स आर क्वाइट काय सांगा फास्टर, अँड सम रिएक्शन्स आर व्हेरी फास्ट. मग सांगायचा मुद्दा असा की प्रत्येक रिएक्शनचा रेट हा वेगवेगळा असतो. एव्हरी रिएक्शन इज काय सांगा डिफरंट रेट्स. हाऊ फास्ट और हाऊ स्लो द रिएक्टंट्स आर कन्वर्टेड इनटू द प्रोडक्ट्स, इट इज कॉल्ड एज रेट ऑफ रिएक्शन. त्याला आपण काय म्हणतो रिएक्शनचा रेट. मग रेट हा जो आहे ना प्रत्येक रिएक्शन साठी वेगवेगळा असू शकतो, हे लक्षात राहू द्या. मग आता हे रेट जे असतात रिएक्शनचे रेट हे कशावर डिपेंड असतात? कोणकोणते फॅक्टर परिणाम करतात रिएक्शनच्या रेटवर? व्हिच फॅक्टर्स आर अफेक्टिंग ऑन द रेट ऑफ केमिकल रिएक्शन? दोज फॅक्टर्स वी आर गोइंग टू स्टडी नाउ. आज आपल्याला ते सगळे फॅक्टर्स या ठिकाणी चेक आउट करायचे आहेत. कोणकोणते फॅक्टर्स रिएक्शनच्या रेटवर काय करतात सांगा परिणाम करतात. ठीक आहे, ते आपल्याला काय करायचं सांगा पाहिजे. कधी कधी काय होतं पहा लक्षात, बाय चेंजिंग द डिफरंट कंडिशन्स, कंडिशन हे जे फॅक्टर आहेत ना ते चेंज केले की रिएक्शनचा रेट आपल्याला वाढवता येतो किंवा कमी करता येतो. समटाइम्स द रेट ऑफ रिएक्शन कॅन बी इन्क्रीज ऑर डिक्रीज. आता वेगवेगळ्या ज्या केमिकल इंडस्ट्री असतात त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स तयार केले जातात. मग त्या रिएक्शनचा रेट जर स्लो असेल तर त्या केमिकल इंडस्ट्रीला परवडणार नाही. जर प्रॉडक्ट लवकर तयार नाही झाले किंवा प्रॉडक्ट तयार व्हायला जर उशीर लागत असेल तर काय वेळ सांगा त्या केमिकलची काही इंडस्ट्री आहे किंवा ती जी कंपनी असेल तिला ते प्रॉडक्ट बनवणं परवडणार नाही. मग असे काही केमिकल इंडस्ट्री असतात त्या काय करतात सांगा त्या रिएक्शनचा रेट वाढवण्यासाठी काही पदार्थ, काही कंडिशन, काही प्रेशर, टेम्परेचर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कंडिशन बदलतात. आणि अशा कंडिशन बदलून रिएक्शनचे रेट आपल्याला वाढवता सुद्धा येतात, कमी सुद्धा करता येतात. म्हणजे बाय युजिंग द काय सांगा डिफरंट और प्रॉपर कंडिशन्स, प्रॉपर किंवा डिफरंट कंडिशन्सचा यूज करून वी कॅन चेंज द काय सांगा रेट ऑफ केमिकल रिएक्शन. करते सर्वांना काही रिएक्शनचा रेट आपल्याला इन्क्रीज किंवा डिक्रीज करता येऊ शकतो. त्यासाठी प्रॉपर वेगवेगळ्या प्रकारचे कंडिशन्स, टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट असे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी वापरत आणल्या जातात आणि मग आपल्याला रेट केमिकल रिएक्शनचा बदलता येऊ शकतो. हे पण लक्षात आलं पाहिजे आपल्या. म्हणजे केमिकल रिएक्शनचा रेट बदलता येऊ शकतो का? येस, बदलता येऊ शकतो. कसा बदलता येईल? तर केमिकल रिएक्शनवर परिणाम करणारे किंवा त्याच्या रेटवर परिणाम करणारे घटक पहिले आपल्याला माहिती पाहिजे. Which factors are affecting the rate of chemical reaction? कोणत्या घटकांचा केमिकल रिएक्शनच्या रेटवर परिणाम होतो ते पहिले स्टडी करू. मग ते फॅक्टर चेंज केले की आपल्याला केमिकल रिएक्शनचा रेट चेंज करता येऊ शकतो, कारण रेट हा त्या फॅक्टर्सवर डिपेंड आहे. मग कोणकोणते फॅक्टर्स आहेत तर चला आपण सुरुवात करूयात. Which factors are affecting on the rate of chemical रिएक्शन? कोणते घटक परिणाम करतात
ते आपण स्टडी करायला सुरुवात या ठिकाणी करूया. चालेल, ठीक आहे. चला, पहिला फॅक्टर जो आहे बाळा, नेचर ऑफ काय सांगा रिएक्टन्स. बाळा मी पहिला फॅक्टर या ठिकाणी राईट डाऊन करतोय. नेचर ऑफ रिएक्टन्स. फर्स्ट फॅक्टर आय हॅव टेकन हियर, इट इज नथिंग बट काय सांगा नेचर ऑफ रिएक्टन्स. आता रिएक्टन्सचे नेचर ऑफ काय सांगा रिएक्टंट. नेचर म्हणजे काय अपेक्षित आहे आपल्याला, की वेदर द रिएक्टंट इज रिएक्टिव्ह ऑर नॉट. काही एलिमेंट्स असतात, काही मूलद्रव्ये जी ती खूप रिएक्टिव्ह असतात, क्रियाशील असतात, आणि काही जी आहे ती थोडीशी कमी लेस रिएक्टिव्ह असतात. हे लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल आपल्या वर्गामध्ये समजा 50 मुलं असतील, तर 50 मुलं काय करतात सांगा, त्यातले काही मुलं खूप क्रियाशील असतात, की मी सरांनी सांगितलं की लगेच होमवर्क करणार, लगेच त्याचं काय करणार, स्टडी करणार, घरी गेल्यावर हे करणार ते करणार, ते क्रियाशील असतात. आणि काही किती वेळा सांगा, येते लक्षात. ठीक आहे, दे आर नॉट काय सांगा रिएक्टिव्ह, दे आर नॉट रिएक्टिव्ह, ते त्याच्यावर कार्यच करत नाही, घरी गेलेच बघू नंतर, करू नंतर, हे करू ते करू, दे आर नॉट रिएक्टिव्ह. सम आर रिएक्टिव्ह. तसं नेचर मध्ये रिएक्टन्स मध्ये सुद्धा प्रकार पडतात. सम एलिमेंट्स आर व्हेरी रिएक्टिव्ह किंवा सम कंपाऊंड्स आर व्हेरी रिएक्टिव्ह अँड सम कंपाऊंड्स आर काय सांगा लेस रिएक्टिव्ह. हा फरक लक्षात घेतला पाहिजे आपण. कळतं सर्वांना? रिएक्टिव्हनेस, क्रियाशीलता ज्याला आपण म्हणतो रिएक्टिव्ह. माझा पाठ तुम्हाला एक छोटंसं उदाहरण मी त्या ठिकाणी देतो. दोन मी मेटल्स देतो पहा लक्षात. पहिलं ॲल्युमिनियम पहा लक्षात. ॲल्युमिनियम रिएक्ट्स with HCl to give H2S. पहा, ॲल्युमिनियम हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर रिएक्ट होतो आणि कोणता गॅस लिबरेट होतो? हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. पहा लक्षात. कसं रिएक्शन आहे पहा लक्षात. Al प्लस काय सांगा HCl. तर कसं रिएक्शन आहे? AlCl3. ॲल्युमिनियमची व्हॅलेन्सी 3 असल्यामुळं त्याच्यावर 3 क्लोरीनचे ॲटम कंबाईन होणार आहे. लक्षात घ्या. AlCl काय सांगा 3 आणि प्लस काय सांगा 3H2. मी या ठिकाणी ट्वाइस Al घेतो. या ठिकाणी काय करता येईल मला सांगा 6HCl घेता येईल, म्हणजे ट्वाइस Al. एकच मिनिट हा, ट्वाइस. ओके, बॅलन्स झाले रिएक्शन. पहा, ॲल्युमिनियमचे 2 ॲटम इकडे, तिकडे सुद्धा 2 ॲटम आहे. क्लोरीनचे 6 होते, 3 गुणे 6 आणि हायड्रोजनचे 6 3H2 आहे बरोबर. हायड्रोजन गॅस काय ठिकाणी काय होतं सांगा लिबरेट होतो. ही जी रिएक्शन आहे, दिस रिएक्शन इज व्हेरी स्लो रिएक्शन. सॉरी, दिस इज व्हेरी फास्ट रिएक्शन. ती आता दुसरी एक रिएक्शन मी त्या ठिकाणी लिहितो. पहा, दुसरी रिएक्शन लिहितो पहा लक्षात. झिंक रिएक्ट्स विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड टू गिव्ह, आणि झिंक काय मिळतो सांगा परत एकदा, टू गिव्ह काय H2 गॅस. पहा, त्याच्यापासून थोडा H2. पहा, झिंकची रिएक्शन मी लिहितो Zn प्लस काय सांगा HCl. रिएक्शन मध्ये कंपाऊंड होतं ZnCl2 आणि प्लस काय सांगा H2. तर ZnCl2 आणि प्लस H2. ओके, बॅलन्स झाली रिएक्शन. तर त्या सर्वांना अशा प्रकारची रिएक्शन मी त्या ठिकाणी घेतली. पहा, नीट लक्षात घ्या. झिंक कंबाइन्स विथ काय सांगा हायड्रोक्लोरिक ऍसिड गिव्स राइज टू ZnCl2 प्लस H2. ॲल्युमिनियम also combines with hydrochloric acid gives rise to aluminum chloride plus H2. सगळ्यांमध्ये पहा, झिंक पण ॲल्युमिनियम सुद्धा हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर कंबाईन होतोय, झिंक सुद्धा कंबाईन होतो. पण यू कॅन सी दॅट दिस रिएक्शन इज फास्टर. ही जी ॲल्युमिनियमची रिएक्शन आहे, दिस रिएक्शन इज काय सांगा व्हेरी फास्टर रिएक्शन. ही खूप फास्ट रिएक्शन आहे आणि झिंकची रिएक्शन ही कशी थोडीशी स्लो आहे. याच्यावर काय कळलं, व्हाय दिस रिएक्शन टेक्स प्लेस फास्ट, व्हाय दिस रिएक्शन टेक्स प्लेस स्लो ॲज कंपेअर्ड टू दिस. म्हणजे याच्या तुलनेमध्ये ही रिएक्शन थोडी फास्ट होते. हायड्रोजन गॅस लिबरेट थोडा फास्ट होतो या रिएक्शन मध्ये. त्याच्यावरून काय समजलं की ॲल्युमिनियम इज मोर रिएक्टिव्ह दॅन काय सांगा झिंक. मी या ठिकाणी मी लिहितो ॲल्युमिनियम इज मोर रिएक्टिव्ह दॅन काय सांगा जास्त क्रियाशील आहे दॅन काय सांगा झिंक अँड हेन्स फास्टली इट रिएक्ट्स with HCl faster than zinc. त्यामुळे तो झिंक पेक्षा फास्टर रिएक्ट होतो हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर. नीट लक्षात घ्या. काय होते समजलं का सर्वांना? मी पहिला टॉपिक घेतलाय पहा लक्षात घ्या. काय मी एक्सप्लेन केलेले एक एक्झाम्पल घेऊ की ॲल्युमिनियम सुद्धा हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर कंबाईन केलाय, झिंक सुद्धा हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर कंबाईन केलाय. दुसरं कंपाऊंड तर सेमच आहे, कोणतं हायड्रोक्लोरिक ऍसिड. ॲल्युमिनियम जो आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन गॅस लवकर लिबरेट होतो. हायड्रोजन गॅस काय इझिली लिबरेट होतो, पण त्या तुलनेत झिंक मधून मात्र झिंक हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर कंबाईन झाले की हायड्रोजन गॅस लवकर लिबरेट होत नाही. पण दिस रिएक्शन इज स्लोअर, दिस रिएक्शन इज काय सांगा फास्टर. मग हे असं का होतं? बिकॉज ॲल्युमिनियम इज मोर काय सांगा रिएक्टिव्ह ऍज कंपेअर्ड टू द काय सांगा झिंक. मग ॲल्युमिनियम हा झिंक पेक्षा जास्त रिएक्टिव्ह आहे. म्हणजे जे रिएक्टंट जास्त रिएक्टिव्ह असेल
त्या रिएक्शनचा रेट कसा असतो, जास्त असतो. म्हणजे इफ द रिएक्टंट इज मोर रिएक्टिव्ह देन रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज फास्टर and if the reactant is less reactive then rate of chemical reaction is slower. टॉपिक लक्षात आला. if the reactant is more reactive, reactant जर जास्त क्रियाशील असेल then the rate of chemical reaction is faster and if the reactant is less reactive then the rate of chemical reaction is काय सांगा slower. तर अशा प्रकारे केमिकल रिएक्शनचा रेट जो आहे ना तो रिएक्टंटच्या रिएक्टिव्हिटीवर म्हणजे थोडक्यात क्रियाशीलतेवर डिपेंड असतो. तर दिस इज द फर्स्ट टॉपिक वी हॅव सीन. नाउ वी विल सी द काय सांगा सेकंड वन. आता आपल्याला दुसरा टॉपिक चेक आउट करायचा पहा लक्षात घ्या. वी विल सी द सेकंड वन. आता मी सेकंड टॉपिक या ठिकाणी चेक आउट करतोय पहा लक्षात घ्या. आय एम गोइंग टू टेक द काय सांगा सेकंड वन. लागलं तिथेच लिहितो मी सेकंड. साइज ऑफ, ठीक आहे, साइज ऑफ द काय सांगा रिएक्टिंग पार्टिकल्स. साइज ऑफ द काय सांगा रिएक्टिंग पार्टिकल्स. रिएक्टिंग पार्टिकलचे काय सांगा साइज. ठीक आहे. आता रिएक्टिंग पार्टिकलच्या साइज मध्ये एक साधं उदाहरण देतो तुम्हाला पहा लक्षात द्या. तुम्हाला शहाबादी फरशी माहिती आहे, तिची पावडर घ्यायची पहा लक्षात द्या. हा पावडर, पावडर ऑफ शहाबाद टाइल्स. ठीक आहे. आणि त्या पावडर मध्ये टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायची आणि त्यात हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकायचं. कोणतं ऍसिड टाकायचं? हायड्रोक्लोरिक ऍसिड त्या ठिकाणी टाकायचं. पहा मी काय सांगतोय लक्षात घ्या. कशाची पावडर घेणार तुम्ही? शहाबाद टाइल्स घेणार आहे. त्याच्यामध्ये काय करणार? हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकणार. हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकल्यानंतर काय होईल सांगा? शहाबाद टाइल्सचा फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला? CaCO3 हा फॉर्म्युला आहे त्याचा. कळतंय सर्वांना? आता काय होणार आहे पहा लक्षात. तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो. CaCl2 प्लस CO2 गॅस रिलीज होईल आणि प्लस काय सांगा H2O. H2O एक मिनिट मी बॅलन्स करतो रिएक्शन. H2O कॅल्शियम क्लोराइड प्लस CO2 गॅस त्या ठिकाणी तयार होतो आणि H2O त्या ठिकाणी तयार होतो. हा CO2 गॅस काय करायचा? लाईम वॉटर मध्ये पाठवायचा. लाईम वॉटर म्हणजे चुन्याची निवळी. कळते सर्वांना? चुन्याच्या निवळीत पाठवला की ती पांढरी होते माहिती आहे सर्वांना. CO2 गॅस लिबरेटेड इज सेंट टू द काय सांगा लाईम वॉटर. चुन्याची निवळी काय होते सांगा पांढरी होते. मग शहाबाद पावडरची पावडर घेतली शहाबाद टाइल्सची आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर तुलना केली. आता दुसऱ्या केस मध्ये काय करायचं पहा. पहिली केस झाली. आता पीसेस घ्यायचे. पीसेस म्हणजे छोटे छोटे तुकडे घ्यायचे. पीसेस ऑफ काय सांगा शहाबाद टाइल्स. पीसेस ऑफ काय सांगा शहाबाद टाइल्स. शहाबाद टाइल्सचे पीसेस घ्यायचे. CaCO3. फक्त आता हे तुकडे घेतले तर ही पावडर घेतली होती. परत तीच रिएक्शन प्लस काय सांगा ट्वाइस HCl यूज राहायचं काय सांगा CaCl2 प्लस CO2 आणि प्लस काय सांगा H2O. रिएक्शन सेम होणार आहे. फक्त इथं पावडर घेतली आणि इथं काय घेतली CaCO3. तो तुमच्या असं लक्षात येईल. तुमच्या असं लक्षात येईल पहा लक्षात घ्या की शहाबाद टाइल्सचे पावडर जी आहे ना ती एका टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायची. त्यात काय करायचं हायड्रोक्लोरिक ऍसिड ओतायचं. इतके काय बुडबुडे तयार होतील. कुणाचे? CO2 चे. इपरवेसेस ऑफ CO2 कम्स व्हेरी फास्ट. इतके फास्ट CO2 चे इपरवेसेस येतील. पण जर त्याच्या बदल्यात आपण त्याच्याऐवजी जर पीसेस घेतले छोटे छोटे तुकडे घेतले शहाबाद टाइल पावडर आणि तुकडे लक्षात घ्या. इथं काय घेतले शहाबादची पावडर वापरलेली आणि इथं काय वापरले पीसेस वापरलेले. पावडरच्या ऐवजी जर पीसेस वापरले तर CO2 गॅस रिलीज होतो. बुडबुडे निघतात पण सावकाश निघतात, स्लो निघतात. मी याचा अर्थ कोणती रिएक्शन फास्ट आहे? ही फास्ट. याच्यात बुडबुडे CO2 गॅस लवकर तयार होतो. याच्यात CO2 गॅस थोडा लेट तयार होतो. मग याच्यावरून कोणती रिएक्शन फास्ट झाली तर दिस रिएक्शन इज काय सांगा फास्टर. ही रिएक्शन फास्टर आणि थोडीशी काय सांगा स्लोअर आहे. म्हणजे जेवढी साइज कमी, जेवढी पार्टिकलची साइज कमी तेवढी ती पार्टिकल का होतो लवकर रिएक्ट होतो. बरोबर की नाही? आता समजा तुम्हाला साखर सांगितले. साखर पाण्यामध्ये विरघळवायची तुम्हाला. साखर काय करायची? पाण्यामध्ये विरघळायची. तर त्याला आपल्याला हलवायला लागेल बराच वेळ असं म्हणजे वेळ जास्त जाणार आहे पाण्यात विरघळायला. पण त्याच्या वेळी आपण काय केली पिठी साखर जर घेतली त्याची साईज पार्टिकलची कशी आहे? कमी आहे. मग पिठी साखर जर आपण पाण्यामध्ये टाकली तर लगेच विरघळणार आहे. म्हणजे जेवढी साईज छोटी तेवढी रिएक्शनचा रेट कसा असतो? फास्ट असतो. म्हणजे रिएक्टिंग पार्टिकल जे आहेत रिएक्टिंग पार्टिकलची साईज फार मॅटर करते. जेवढी रिएक्टिंग पार्टिकलची साईज छोटी असेल तेवढी रिएक्शन फास्ट होते. लक्षात घ्या. लवकर CO2 गॅसने बुडबुडे निघताना दिसतात. हायड्रोक्लोरिक ऍसिड ओतले होत होतं पावडर मध्ये की लगेच CO2 गॅसचे बुडबुडे निघतात. पण जर आपण काय केलं पीसेस घेतले छोटे छोटे तुकडे घेतले शहाबादी टाइल्सचे त्यात जर हायड्रोक्लोरिक ऍसिड ओतलं तर मात्र CO2 चे बुडबुडे निघतात. इपरवेसेन्स ऑफ CO2 क्रिएट्स देयर बट क्वाइट स्लोली. परंतु थोडे स्लोली क्रिएट होतात. तर त्या सर्वांना काय लक्षात आलं तुमच्या? देअरफॉर स्मॉलर इज द साइज ऑफ द पार्टिकल्स. जेवढी पार्टिकलची साइज छोटी असेल particles then faster is the rate of chemical reaction.
जेवढी पार्टिकलची साईज छोटी असेल तेवढ्या केमिकल रिएक्शनचा रेट कसा असणार आहे, फास्ट होणार आहे. जेवढे पार्टिकलची साईज मोठी असेल तेवढ्या केमिकल रिएक्शनचा रेट काय होणार आहे, स्लो होणार आहे. जेवढे तुम्ही बारीक पार्टिकल टाकाल तेवढं फास्ट रिएक्शन घडते. कुठेही तुम्ही पहा, कुठले आपल्या व्यवहारात दैनंदिन व्यवहारात सुद्धा तुमच्या लक्षात येईल. हे सगळं एक्झाम्पल साधं लक्षात आहे. पहा, एक एक्झाम्पल मी त्या ठिकाणी घेतलं. हायड्रोक्लोरिक ऍसिड शहावादी पावडरवर टाकलं तर लवकर CO2 तयार होते, परवर्सेस ऑफ CO2 क्रिएट्स इझिली. आणि पीसेस मध्ये टाकलं तर CO2 क्रिएट होतो, परंतु थोडा स्लोली तयार होतो. हा जो CO2 तयार झालाय ना, हा इथं आणि हा इथं CO2. दोन्ही केस मध्ये CO2 तयार होतो, पण या केस मध्ये थोडा फास्ट होतो, या केस मध्ये थोडासा स्लो त्या ठिकाणी तयार होतो. आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. तर दिस इज ऑल अबाउट काय सांगा, साइज ऑफ द रिएक्टिंग पार्टिकल्स. द रिएक्टिंग पार्टिकलची साइज त्याच्यावर सुद्धा डिपेंड असतो रिएक्शनचा रेट, लक्षात ठेवा. त्यामुळे एखादं रिएक्शन तुम्हाला जर फास्ट काढवायचे असेल तर पार्टिकलची साईज काय करावं लागेल, छोटी घ्यावी लागेल. ते पार्टिकल छोट्या छोट्या साईजचे घेतले की रिएक्शनचा रेट काय होतो सांगा, फास्टर होऊ शकतो. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. आता आपण तिसऱ्या टॉपिकला जाऊ. कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय सांगा, रिएक्टंट्स आणि काय सांगा, प्रॉडक्ट्स. पहा लक्षात, तिसरा टॉपिक का की तो टॉपिक आपण काय चाललोय, तिसरा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. पहा लक्षात, रिएक्टंट कॉन्सन्ट्रेटेड आहे की डायल्युटेड आहे. रिएक्टंट काय सांगा, कॉन्सन्ट्रेटेड आहे की डायल्युटेड आहे, त्याच्यावर सुद्धा डिपेंड असतात. तर फॉर एक्झाम्पल हीच रिएक्शन मी घेतो, कोणाची, लाइमस्टोनची. पहा लक्षात द्या, मी एक्झाम्पल पहा लक्षात द्या. या ठिकाणी मी एक एक्झाम्पल घेतो, लाइमस्टोन. एक्झाम्पल, लाइमस्टोन घेतलं मी. लाइमस्टोन प्लस काय सांगा, कॉन्सन्ट्रेटेड HCl. कोणतं घेतलं, कॉन्सन्ट्रेटेड HCl घेतलं. पहा बरं का लक्षात द्या, ही रिएक्शन कशी घडते ते तुम्हाला दाखवतो. पहा, लाइमस्टोन प्लस लागलं तिथे मी लिहितो. पहा, लाइमस्टोनचा फॉर्म्युला आहे CaCO3 प्लस HCl टाकलं मी. HCl हे कसं आहे सांगा, कॉन्सन्ट्रेटेड आहे. पहा लक्षात, हे लाइमस्टोन आहे. लाइमस्टोन त्यालाच आपण कॅल्शियम कार्बोनेट म्हणतो, म्हणजे शहावादी पक्षी. शहावादी पक्षीत लाइमस्टोन असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे लाइमस्टोन मध्ये काय केलं, कॅल्शियम हायड्रोक्लोरिक कॅल्शियम कार्बोनेट मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं. कसं आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड कॉन्सन्ट्रेटेड आहे. तर या ठिकाणी पहा लक्षात द्या, काय तयार होणार आहे, CaCl2 प्लस सेम रिएक्शन हे पाहिजे लिहिलेली मी. CaCl2 प्लस काय सांगा, CO2 आणि प्लस काय सांगा, मला वाटतं CO2 आणि H2O. तर रिएक्शन थोडी बॅलन्स करतो मी. रिएक्शन आता बॅलन्स नाहीये, CaCO2 इथं ट्वाइस घेतो. आता बॅलन्स झाली. पहा, CO2 आणि HCl H2O. ओके, बॅलन्स रिएक्शन. ठीक आहे. कोणता गॅस तयार झाला, कुठला गॅस तयार झाला, CO2 गॅस रिलीज होतो. तर तुमच्या असं लक्षात की इट इज व्हेरी फास्ट. ही कशी आहे सांगा, फास्ट का, तर कॉन्सन्ट्रेटेड HCl वापरले, डायल्यूट नाही वापरलं. कसं वापरले, कॉन्सन्ट्रेटेड अशा प्रकारचं HCl वापरले. ही रिएक्शन एकदम फास्ट त्या ठिकाणी तयार होताना दिसते. डायल्यूट केलं म्हणजे पाणी मिसळून एकदम पातळ केलं सोल्युशन, हे रिएक्शन एकदम पातळ केले की रिएक्शन स्लो होते. आणि कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळे रिएक्शन काय होते, एकदम फास्ट होते, लक्षात ठेवा. आणि हे जर आपण काय केलं, डायल्यूट HCl जर घेतलं, हेच एक्झाम्पल पहा लक्षात, CaCO3 आणि प्लस काय सांगा, ट्वाइस HCl. पण कसं घेतलंय, डायल्यूट घेतलं. डायल्यूट घेतल्यावर रिएक्शन तीच होणार आहे, रिएक्शन मध्ये काय प्रॉब्लेम नाही, तेच रिएक्शन CaCl2 प्लस CO2 प्लस काय सांगा, H2O. अशा प्रकारे रिएक्शन सेम होणार आहे. when limestone is added into the acid, then काय सांगा, CO2 gas is liberated. कोणता गॅस लिबरेट होतो, CO2. इथं पण होणार आहे, परंतु इथं हायड्रोक्लोरिक ऍसिड कसं घेतलं होतं, कॉन्सन्ट्रेटेड. इथं कसं घेतलं होतं, डायल्यूट. आणि मग कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळे तिथं रिएक्शन फास्टर होते आणि इथं रिएक्शन कशी होते सांगा, स्लोअर होते. तर दिस रिएक्शन इज फास्टर, दिस रिएक्शन इज काय सांगा, स्लोअर. आपल्याला CO2 गॅस तयार झाल्यावर कळतं लगेच की किती फास्ट CO2 गॅसचे बुडबुडे निघतात बाहेर. ह्या गॅस मध्ये फास्टर बुडबुडे त्या ठिकाणी प्रोसेस बाहेर पडताना दिसतात, इथं स्लो बाहेर पडताना दिसतात. इथे लक्षात, म्हणजे ही रिएक्शन काय सांगा, स्लो. याच्यावर काय लक्षात आलं, देअरफॉर कॉन्सन्ट्रेटेड द रिएक्टंट इज कॉन्सन्ट्रेटेड. रिएक्टंट जर काय असेल सांगा, कॉन्सन्ट्रेटेड असेल, देन रेट ऑफ रिएक्शन is faster. जर रिएक्टंट कॉन्सन्ट्रेटेड असेल तर रिएक्शनचा रेट फास्ट असतो, आणि रिएक्टंट जर डायल्युटेड असेल तर रिएक्शनचा रेट कसा असतो सांगा, स्लो असतो. हे त्या ठिकाणी तिसरं आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपण पाहत होतो कॉन्सन्ट्रेशन वर सुद्धा रिएक्शनचा रेट डिपेंड असतो. लक्षात आलं सर्वांच्या, रिएक्शनचा रेट हा कॉन्सन्ट्रेशन वर सुद्धा डिपेंड असतो. हे आपल्या त्या ठिकाणी लक्षात आलं. आता आपण चौथा फॅक्टर पाहूयात. पहा लक्षात काय सांगा, फोर्थ फॅक्टर. पहा
आपल्याला चेकआउट करायचं. इट इज नाही म्हणतात काय सांगा टेम्परेचर. काय टॉपिकचं नाव आपल्या टेम्परेचर. लक्षात घ्या. आता टेम्परेचर जे आहे टेम्परेचर सुद्धा परिणाम करते. एक मिनिट हा. टेम्परेचर आता टेम्परेचर कसं परिणाम करतं पहा. लक्षात घ्या. टेम्परेचर सगळ्यांना माहिती आहे. पहा तुम्हाला एकदम साध्या भाषेत सांगतो मी. टेम्परेचर कळते सर्वांना. तुम्ही काय करायचे, साखर घ्यायची, पाण्यामध्ये टाकायची, थंड पाण्यामध्ये टाकायची आणि साखर विरघळेपर्यंत वाट पाहायची. साखर विरघळेपर्यंत काय करायचं सांगा, पाण्यामध्ये वाट पाहायची. काय वेळ बरं सांगा, 10 मिनिटं जरी लागतील माझ्या माहितीनुसार कमीत कमी. आता तीच साखर पाण्यामध्ये टाकायची. कोणत्या पाण्यात, उकळत्या पाण्यात टाकायची. कोणत्या, उकळत्या पाण्यात टाकायचे. तुमच्या असं लक्षात की 1-1.5 मिनिटात किंवा एखाद्या मिनिटातच साखर विरघळून जाते. मग टेम्परेचर वाढवलं की काय होतं, रिॲक्शनचा रेट वाढतो. विरघळण्याचा रेट काय झाला, वाढला. टेम्परेचर कमी असले की रेट कमी असतो. आणखी उदाहरण घ्या. बिस्किट घेतलं, पाण्याच्या मध्ये बुडवलं. थंड पाण्यात बुडवलं तर उशीर लागतो, पण गरम पाण्यात जर बिस्किट बुडवलं किंवा गरम चहा बुडवलं तर लगेच विरघळणार आहे. येते लक्षात. म्हणजे जेवढं टेम्परेचर जास्त तेवढा रिॲक्शनचा रेट नॉर्मली काय होतं सांगा, वाढतो. आणि स्पेशली फॉर एंडोथर्मिक रिॲक्शन, ज्या रिॲक्शन टेम्परेचर ऍब्सॉर्ब करतात, हीट ऍब्सॉर्ब करतात, त्यांचा रिॲक्शन टेम्परेचर वाढवले की वाढतो. हे लक्षात घ्या. स्पेशली एंडोथर्मिक रिॲक्शन. तर ते सर्वांना टेम्परेचर. आता काल तुम्ही एक रिॲक्शन पाहिली होती पहा, डिकॉम्पोजिशन मध्ये. रिॲक्शनचे प्रकार शिकलो ना आपण. कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिकॉम्पोजिशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ते त्यातला डिकॉम्पोजिशन मध्ये एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं होतं. ते एक्झाम्पल मी लिहितो. लक्ष द्या. CaCO3 त्याला हीट केलं तुम्ही तर तयार होतं CaO आणि प्लस कॅल्शियम ऑक्साईड आणि प्लस काय सांगा CO2. ही रिॲक्शन तुम्ही पाहिली, डिकॉम्पोजिशन रिॲक्शन आहे. तर ही जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनला जर तुम्ही हीट केलं नाही, लक्षात, हीट केलं नाही, हीट नाही दिली, CaCO3 हीट नाही दिली तर हे प्रॉडक्ट तयार होत नाही. किती वेळ जरी तुम्ही बसले, थांबले तरी हे प्रॉडक्ट तयार होणार. CO2 गॅस इज नॉट रिलीज. किती वेळ जरी थांबले तरी हे CO2 गॅस तयार होणार नाही. पण ही रिॲक्शनला जर आपण हीट दिली, जर काय केलं सांगा, हीट दिली, तर मात्र रिॲक्शन इतकी फास्ट होते, CO2 गॅस तयार होऊ शकतो त्या ठिकाणी. आणि हा CO2 गॅस लाईम वॉटर मध्ये पाठवला की लाईम वॉटर काय होतं सांगा, मिल्की कलरचं होतं. पहा मी काय सांगितलं, पहा नीट लक्षात घ्या. CaCO3 जर आपण काय केलं सांगा, तसंच ठेवलं विदाउट हिटिंग. विदाउट हिटिंग ठेवलं तर हे प्रॉडक्ट तयार होत नाही. लक्षात ठीक आहे. नो रिॲक्शन. नो काय सांगा, रिॲक्शन इफ इट इज नॉट गिवन. इट इज काय सांगा, नॉट गिवन. लक्षात. नो रिॲक्शन किंवा व्हेरी स्लो रिॲक्शन. नो रिॲक्शन और व्हेरी व्हेरी स्लो. एक तर घडतच नाही किंवा जरी घडली तर खूप खूप स्लो रिॲक्शन आहे जर हीट नाही दिली तर. आणि तीच रिॲक्शन जर आपण हीट दिली तर काय होणार पहा, CaCO3 जर इथे हीट दिली, त्याच रिॲक्शनला आपण जर काय केलं सांगा, CaCO3 एका व्हेसल मध्ये घेतलं, त्याला हीट दिली तर मात्र काय तयार होतं सांगा, CaO आणि प्लस काय सांगा CO2. आणि ही मात्र एकदम फास्ट रिॲक्शन घडते. कसं सांगा, व्हेरी व्हेरी फास्ट. ही कशी सांगा, व्हेरी फास्ट. म्हणजे काय झालं की हीट दिल्यामुळे काय झालं, रिॲक्शनचा रेट वाढला. हीट जर नाही दिली तर रिॲक्शनचा रेट वाढत नाही. हीट जर नाही दिली रिॲक्शन पूर्णत्वाला जातच नाही. काही काही रिॲक्शन असे आहेत की हीट दिली की लगेच फास्ट होतात आणि हीट नाही दिली तर रिॲक्शन घडत नाही. कळतंय सर्वांना. म्हणजे याचा अर्थ टेम्परेचर मुळे काय होतं सांगा, एंडोथर्मिक रिॲक्शनचा रेट इन्क्रीज होतो. थस देअरफॉर रेट ऑफ रिॲक्शन स्पेशली एंडोथर्मिक, बरं का, पण त्या एंडोथर्मिक ज्या असतात ना, त्या स्पेशली एंडोथर्मिक increases with increase in temperature. काय लक्षात आलं स्पेशली तुमच्या की रिॲक्शनचा रेट जो आहे ना तो टेम्परेचर वाढवले की काय होतं सांगा, वाढतो. लक्षात ठीक आहे. स्पेशली कोणत्या रिॲक्शनचा, एंडोथर्मिक, ज्या टेम्परेचर ऍब्सॉर्ब करतात अशा रिॲक्शनचा रेट जो आहे तो टेम्परेचर वाढवले की काय होतो, इन्क्रीज होतो. टेम्परेचर कमी केले की डिक्रीज होतो. अशा प्रकारचे कन्सेप्ट त्या ठिकाणी लक्षात येईल. टेम्परेचर नाही दिलं रिॲक्शन जवळजवळ घडतच नाही आणि टेम्परेचर दिलं की रिॲक्शन एकदम फास्ट होते. आलं लक्षात ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ रिॲक्शनचा रेट हा टेम्परेचरवर सुद्धा डिपेंड असतो. कळालं सर्वांना. टेम्परेचर सुद्धा फार महत्त्वाची भूमिका बजावत असतं. तुम्हाला जर एखादी गोष्ट काही फास्टर करायची असेल तर कॅन इन्क्रीज द टेम्परेचर. पण टेम्परेचर इन्क्रीज केले की फास्ट होते ती एखादी रिॲक्शन. आलं लक्षात ठीक आहे. आणि टेम्परेचर डिक्रीज केलं की मग थोडं स्लो होतो रेट. मग रिॲक्शनचा रेट आपल्याला असा कमी सरस करता येऊ शकतो. काही बदलून, टेम्परेचर बदलून. कळते सर्वांना. हीट दिली की रिॲक्शन फास्ट होते, हीट नाही दिली की रिॲक्शन स्लो होते. तर असं आपल्या लक्षात आलं पाहिजे. राईट, ठीक आहे. आणि आता मी पाचवं त्या ठिकाणी घेतोय, पहा लक्षात घ्या. कॅटलिस्ट. पहा, सम रिॲक्शन्स
रेट ऑफ सम रिएक्शन्स इंक्रीजेस बाय ऍडिंग द काय सांगा कॅटलिस्ट. काही रिएक्शनचा रेट जो आहे तो कॅटलिस्ट ऍड केल्यानंतर वाढतो आणि काही रिएक्शनचा रेट कॅटलिस्ट ऍड केल्यानंतर वाढत नाही. पण एक साधं उदाहरण देतो पहा लक्ष द्या. पोटॅशियम डायक्लोराइडचं उदाहरण घ्या. KClO3 KCl काय सांगा O3 गिव्स राइज टू काय सांगा ट्वाइस KCl आणि प्लस काय सांगा 3O2. एक रिएक्शन नीट लक्षात घ्या. ट्वाइस KCl प्लस काय सांगा 3O2 ही रिएक्शन आहे. पहा ही रिएक्शन एकदम साधी सोपी उदाहरण मी घेतले. पोटॅशियम डायक्लोराइडचे उदाहरण रिएक्शन आहे पहा. पोटॅशियम क्लोराइड आणि काय सांगा ऑक्सिजन त्या ठिकाणी तयार होतो. पोटॅशियम क्लोराइड प्लस काय सांगा ऑक्सिजन अशा प्रकारची रिएक्शन. ही रिएक्शन जी आहे ना या रिएक्शन मध्ये तुम्ही किती काय करा टेम्परेचर बदला, किती टेम्परेचर बदला, किती पार्टिकलची साईज बदला, किती छोटे छोटे पार्टिकल घ्या, पार्टिकलची साईज किती छोटी घ्या, आलं लक्षात. ठीक आहे. काही जरी केलं तर रिएक्शनचा रेट वाढत नाही. इट इज व्हेरी 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 स्लो रिएक्शन किंवा घडतच नाही. अगदी नाही म्हटलं तरी चालतंय. रिएक्शन डज नॉट हॅपन. पण किती दिवस किती जरी रिएक्शन आपण केली तरी इट इज व्हेरी 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 स्लो रिएक्शन, नियरली अबाउट नथिंग. आलं लक्षात. ठीक आहे. रिएक्शन घडणारच नाही. म्हणजे पार तुम्ही पार्टिकलची साईज छोट्यात छोटी घेतली, रिएक्शनला हिट केलं, राईट. ठीक आहे. असं भरपूर प्रयत्न केले, हे चारही फॅक्टर जरी वापरले तर रिएक्शनच्या रेटवर फारसा परिणाम होताना दिसत नाही. पण ऐका, पण जर आपण ही रिएक्शन ही मॅंगनीज डायऑक्साइड म्हणजेच काय सांगा MnO2 इज यूज्ड इज काय सांगा यूज्ड ॲज अ कॅटलिस्ट, याचं काय सांगा कॅटलिस्ट, then reaction takes place very fast within a second. पण याच्या ठिकाणी KClO3 आणि जर आपण काय केलं याच्यामध्ये MnO2 नावाचा जर काय केला कॅटलिस्ट वापरला तर त्या ठिकाणी ट्वाइस KCl आणि प्लस काय असणार 3O2 ही रिएक्शन जी आहे ही एकदम फास्ट होते. ही रिएक्शन फास्ट आहे, एकदम फास्ट, ही फास्ट होऊ शकते. कधी फास्ट झाली MnO2 नावाचा कॅटलिस्ट त्याच्यामध्ये टाकला त्या प्रॉडक्ट मध्ये रिएक्टंट मध्ये, त्यामुळे ते रिएक्शन फास्ट झाली. बाकी असं जर तुम्ही ठेवलं जोपर्यंत तुम्ही कॅटलिस्ट टाकत नाही तोपर्यंत बाकीचे काही जरी बदलत राहिले तुम्ही पार्टिकलची साईज छोटी करा, टेम्परेचर वाढला, हे करा, तरी सुद्धा रिएक्शनचा रेट वाढत नाही. म्हणजे काही रिएक्शन असे असतात की त्यांचा रेट वाढवण्यासाठी काय लागतो, असा एक तिसराच पदार्थ त्यामध्ये टाकावा लागतो. हे रिएक्टंट आहे, हे प्रॉडक्ट आहे आणि हा कॅटलिस्ट आहे, म्हणून तो टाकला तरच रिएक्टंटच्या रूपांतर प्रॉडक्ट मध्ये फास्ट होतं, अदरवाइज होत नाही. असा जो पदार्थ असतो की त्या पदार्थाला काय म्हणतात सांगा कॅटलिस्ट. या पदार्थ रिएक्शन मध्ये भाग घेत नाही, फक्त रिएक्शनचा काय करतो रेट वाढवतो. लक्षात घ्या. येते लक्षात घ्या. म्हणून डेफिनिशन लिहितो तुम्ही कॅटलिस्टची. डेफिनिशन कॅटलिस्ट द सबस्टन्स which do not participate in a chemical reaction but increases the rate of chemical reaction is called as catalyst. is called as catalyst. कळते सर्वांना. जो रिएक्शन केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट होत नाही परंतु केमिकल रिएक्शनचा रेट मात्र इन्क्रीज करतो. रिएक्शन मध्ये भाग घेतला का, कुठे MnO चा जो प्रॉडक्ट दिसला का तुम्हाला मॅंगनीज किंवा आहे मॅंगनीज किंवा हे काय याने याचा भाग नाही घेतला. रिएक्टंट आणि प्रॉडक्ट ॲज इट इज आहे. फक्त काय आलं पहा लक्षात घ्या. या ठिकाणी मी काय थोडीशी रिएक्शन काय करतो सांगा बॅलन्स करतो. ट्वाइस KCl प्लस 3O2 बॅलन्स नाही आहे रिएक्शन. एक मिनिट मला बॅलन्स करू द्या. आणि या ठिकाणी ट्वाइस KClO3 ओके आता बॅलन्स आहे. ठीक आहे. तर आता पहा काय आपण याचं थोडंसं हे झालं होतं पहा. तर ही जी रिएक्शन आहे पहा लक्षात घ्या. ही रिएक्शन कॅटलिस्ट टाकल्यामुळे फास्ट झाली. मग पहा द सबस्टन्स व्हिच डू नॉट पार्टिसिपेट इन द केमिकल रिएक्शन, जो पदार्थ केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट होत नाही परंतु केमिकल रिएक्शनचा रेट मात्र इन्क्रीज करतो, रेट वाढवतो, पार्टिसिपेट न होता. म्हणजे रिएक्शन मध्ये भाग न घेता जो सबस्टन्स रिएक्शनचा रेट इन्क्रीज करतो त्या सबस्टन्सला कॅटलिस्ट असं म्हणतात. The substance which do not participate in the chemical reaction but increases the rate of chemical reaction, it is called as catalyst. त्याला कॅटलिस्ट म्हणतात. आता तुम्हाला वाटेल असं कसं काय सर, असं कसं काय रेट वाढवतो, तो रिएक्शन मध्ये भाग घेत नाही आणि रिएक्शनचा रेट तो वाढतो, असं कसं काय होतं. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो पहा. आपल्याला समजा एक बिल्डर आहे आणि त्या बिल्डरला रस्त्याचं काम करायचं एवढं काहीतरी 2 किलोमीटरचं काम करायचंय. त्यांनी काय केलं सुरुवातीला 20 मजूर आणले आणि त्या रस्त्याच्या कामाला लावले. किती मजूर 20.
आणि तो निघून गेला. तो म्हटला एवढं काम करा, मी संध्याकाळी येतो पैसे द्यायला, आणि तो निघून गेला. त्याच्या असं लक्षात, जेव्हा तो संध्याकाळी आला 20 मजुरांनी फक्त अर्धाच किलोमीटरचं काम केलं. किती? अर्धाच किलोमीटरचं काम केलं. आता उद्या त्या बिल्डरच्या डोक्यात एक ट्रिक आली. त्यांनी काय केलं, त्या 20 मजूर तेच मजूर आणले, दुसऱ्या दिवशी सुद्धा तेच मजूर आणले. त्यांनी पहिल्या दिवशी अर्धा किलोमीटर काम केले बरं का, लक्षात ठेवा. आता तेच 20 मजूर आणले, फक्त त्याने काय केलं, बिल्डरने एक मुकादम आणला आणि तिथं फक्त उभं ठेवलं. मुकादमाला फक्त लक्ष ठेवायला सांगितलं, हे जे मजूर काम करतात त्यांच्यावर लक्ष ठेव, बाबा का लक्ष द्या. तर मुकादमाने काम केलं का? नाही केलं. काम कोणी केलं? 20च मजुरांनी. पण काल मात्र अर्धाच किलोमीटर काम झालं होतं, आज मात्र 1.5 किलोमीटर काम झालं, म्हणजे 3 पट वाढलं. का वाढलं? फक्त मुकादम तिथं हजर होता. मुकादमाने कामामध्ये भाग घेतला नाही, मुकादमाने काम केलेलं नाही. काम हे काल ज्या लोकांनी केलं त्यांनीच केलं, पण आज मात्र कामाचा रेट वाढला. त्याचं कारण असं होतं की मुकादमाची हजेरी, मुकादम फक्त हजर होता, तो फक्त त्याने रिॲक्शनचा रेट म्हणजे कामाचा वेग वाढवला, कामामध्ये भाग घेतला नाही. काम त्याने स्वतः केलं नाही, फक्त रेट वाढवला. कसं काय वाढला रेट? काल काय झालं होतं, लक्ष ठेवायला मुकादम नव्हता. त्यामुळे काय होतं की 2 फॅमिली टाकली की कोण झाडाखाली बसते, कोण तंबाखू खाते, कोण आणखी काय करते, कोण बिडी पिते, कोण पाणीच पिते सारखं सारखं. त्यामुळे कामामध्ये त्यांनी लक्ष घातलं नाही. मजुरांनी काय केले सांगा, थोडंसं अडंतडं हे केलं, टाइमपास केला की नाही टाइमपास. पण आज मात्र त्या ठिकाणी मुकादम असल्यामुळं मुकादमाने काम नाही केलं, परंतु मजुरांनी सारखं सारखं पाणी पित होते का? नव्हते. सारखे सारखे इकडे तिकडे जात होते का? नव्हते. टिंगल टांगळे करत होते का? आणि त्यामुळे मुकादमाचं लक्ष असल्यामुळं त्यांचा रेट काय आला, कामाचा वाढला. म्हणजे मुकादमाने कामात भाग घेतला नाही, पण रिॲक्शनचा रेट मात्र वाढवला. तसंच आहे, असा एखादा पदार्थ असतो की जो पार्टिसिपेट रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही, परंतु रिॲक्शनचा रेट मात्र काय करतो, वाढवतो. अशा सबस्टन्सला म्हणतात कॅटलिस्ट. काय म्हणायचं त्याला? कॅटलिस्ट. मग डेफिनेशन लक्षात ठेवा, द सबस्टन्स which do not participate in the chemical reaction but increases the rate of chemical reaction is called as काय सांगा, कॅटलिस्ट. जो पदार्थ रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही, परंतु रिॲक्शनचा रेट मात्र काय करतो, वाढवतो, अशा पदार्थाला कॅटलिस्ट असं म्हणतात. मग काही रिॲक्शनचा रेट हा कॅटलिस्ट टाकल्यामुळे वाढतो. आलं लक्षात? तर these are the 5 factors which affects on the काय सांगा, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. तर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स वर परिणाम करणारे 5 फॅक्टर आपण डिस्कस केले. आज आपण किती फॅक्टर डिस्कस केले? 5 फॅक्टर्स which affects on the rate of chemical reaction. तर पहिला होता नेचर ऑफ रिॲक्टन्स. जेवढं रिॲक्टंट जास्त रिॲक्टिव्ह असेल, क्रियाशील असेल, तेवढे रिॲक्शन फास्ट होते. अॅल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक, देयरफॉर दिस रिॲक्शन इज फास्ट, दिस रिॲक्शन इज स्लो. सेकंड वन काय असं, साइज ऑफ रिॲक्टिव्ह पार्टिकल्स. जेवढे पार्टिकलची साइज छोटी असेल तेवढे रिॲक्शन लवकर होते, आणि जेवढी पार्टिकलची साइज मोठी असेल तेवढे रिॲक्शन फास्ट होते. शहाबादीचे पावडर घेतली तर हायड्रोक्लोरिक ऍसिडचे रिॲक्शन फास्ट होते, लवकर CO2 गॅस तयार होतो. आणि शहाबादीचे जर तुकडे घेतले तर रिॲक्शन स्लो होते आणि CO2 गॅस लवकर तयार होत नाही. तिसरं काय पाहिलं, कॉन्सन्ट्रेशन. जेवढं रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेटेड असेल तेवढे रिॲक्शन फास्ट होते, आणि जेवढं रिॲक्टंट डायल्यूट असेल तेवढे रिॲक्शन काय होते, स्लो होते. चौथा आपण पाहिलं टेम्परेचर. ज्या ज्या एंडोथर्मिक रिॲक्शन असतात, टेम्परेचर वाढवलं की रिॲक्शनचा रेट काय होतो, वाढतो. टेम्परेचरमुळे बॉन्ड ब्रेक व्हायला मदत होते, आणि बॉन्ड ब्रेक झाले की नवीन बॉन्ड लवकर तयार होतात. कळते सर्वांना? पण टेम्परेचरमुळे सुद्धा रिॲक्शनचा रेट वाढू शकतो. आणि सम रिॲक्शन, काही रिॲक्शन असे असतात की त्या रिॲक्शन मध्ये जर एखादा तिराईत म्हणजे त्रयस्थ पदार्थ जर टाकला की जो कॅटलिस्ट म्हणून काम करतो, तर ही रिॲक्शन घडत नाही. पण त्याच रिॲक्शन मध्ये जर आपण MnO2 नावाचा कॅटलिस्ट टाकला तर ती फास्ट होते. म्हणजे एखादा त्रयस्थ पदार्थ टाकल्यानंतर काही रिॲक्शनचा रेट काय होतो, वाढतो. अशा पदार्थाला काय म्हणतात, कॅटलिस्ट. व्हॉट इज कॅटलिस्ट? The substance which do not participate in the chemical reaction but increases the rate of reaction, it is called as catalyst. अशा पद्धतीने we have seen what the factors affecting on the chemical reaction. ठीक आहे, बाकीचं आपण उद्या पाहू. थँक्यू.